धाव सीमारेषा बाहेर चौकार. विजयच्या बॅट मधून पहिला श्री गणेशा होतोय देवरुण संघाचा 4 धावांनी. शैलेशच्या पहिल्या चेंडूवर चांगला चौकार ठोकला विजयाने. इथे बॅटच्या बरोबर टप्प्यात चेंडू ऑन साइडला फेकून दिलाय. सीमारेषा बाहेर हॅम्पर कॉलेज षटकार. इथे पाहायला गेलं तर निर्धाव चेंडू आहे. कमबॅक करतोय शैलेश. चांगली गोलंदाजी मानवली लागेल. कमबॅक केलंय आपल्या संघासाठी सुद्धा. परंतु पहिल्या चेंडूवर एक चांगला चौकार ठोकला गेला विजयाने. त्याच्यानंतर षटकार ठोकून संघाची धाव संख्या झाली ती 10. त्याच्यानंतर शैलेशाने कमबॅक केलंय. निर्धाव चेंडू टाकत असताना पुढील चेंडू शैलेशांचा विजयीसाठी. इथे शॉर्ट पिच मध्ये चेंडू बीड गाऊन दिला. चेंडू थांबत नाही. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर षटकार. इथे विजयने दाखवून दिलंय. पहिल्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असतंय. ते विजयने दाखवून दिलं. पहिल्या चेंडूवर चौकार, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर एक निर्धाव चेंडू टाकला होता शैलेशाने. त्याच्यानंतर पुन्हा एकदा शॉर्ट पिच मध्ये चेंडू भिडकावून दिला षटकारासाठी आणि धावसंख्यात भर झाली. धावसंख्या झाली ती देवरुण संघाची 16. अशी अजून सुद्धा षटकातील काही असे चेंडू शिल्लक असतील. शैलेशांच्या कमबॅक करावा लागेल. सलामीचे 2 फलंदाज विजय आणि बलवंत अजून सुद्धा मैदानाच्या आत. पुन्हा एकदा शैलेश. ते पुन्हा एकदा चांगला फटका होता. परंतु तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. पिंपळनेर संघाकडून कमबॅक केलं शैलेशाने. कोणत्याच प्रकारचे या चेंडूवर धाव नाहीये. अजून सुद्धा षटकातील काहीसे चेंडू अजून शिल्लक असतील शैलेशांच्या. फुलटॉस मध्ये चेंडू बीड गाऊन दिलाय. चेंडू थांबत नाही. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर षटकार. सॉरी 22 धावसंख्या. आणि चषक ज्यांनी विशेष सहकार्य केलंय सोमनाथ खाटेगरे, संभाज गायकर, रवींद्र गायकर, रवींद्र खाटेगरे, पांडुरंग खाटेगरे, धनाजी गायकर, मनोज शर्मा, बालकृष्ण लिहे, संतोष गायकर. तसेच आयोजक या स्पर्धेचे असतील विनायक खाटेगरे, सदाशिव खाटेगरे, योगेश खाटेगरे, संतोष खाटेगरे, समाधान गायकर, दौलत शिंगोले, अमर गायकर, देवीदास भुंडेरे, महेश शिंगोले, विशाल भोईर, बंटी खाटेगरे, अनिकेत खाटेगरे, विपुल शिंगोले, सागर गायकर, भावेश खाटेगरे, संदीप खाटेगरे, प्रशांत खाटेगरे, निखिल डोंगरे, आदेश खाटेगरे, रोहित खाटेगरे, निखिल भोईर, चेतन खाटेगरे, तसेच नितीन खाटेगरे, विष्णू गायकर, तुषार खाटेगरे, विराज राऊत, दीपक गायकर, प्रसाद बिराडे, ओमकार गायकर, अनवर शेख, यशवंत गायकर, नरेश डोंगरे, तसेच रवींद्र गायकर.
यांनी ही स्पर्धा भरवण्यात आली मुरबाड तालुक्यामध्ये मोरवा चषक खाटेघर 2020 खूप चांगलं असं आयोजन म्हटलं जाते मुरबाड तालुक्यातील मोरवा चषक खाटेघर या आयोजकांच्या मार्फत तसंच विशेष सहकार्य ज्यांनी केलं त्यांचे सुद्धा मनपूर्वक असे आभार। आणि सामन्याकडे आपण बोलत आहे दुसरं षटक हाताळतायत इथे खोलवर टप्प्याचा चेंडू होता चांगला फटका आहे तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण आहे एक धाव येते दुसरं षटक हाताळतोय सागर तर सलामीचे 2 फलंदाज अजूनपर्यंत मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळत आहे विजयांच्या बॅट मधून चांगला फटकेबाजी पाहायला मिळाले आपल्याला पहिल्या षटकामध्ये शैलेश्वर चांगला आक्रमण केलं पुन्हा एकदा विजय येतोय स्ट्राइक एंडवर नॉन स्ट्राइक वर बलवंतच्या बॅट मधून पहिलाच दुसरा ओव्हरचा फटका खेचला गेला एक धाव आली सागर इथे शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता पडल्यानंतर थोडा आउट स्विंग होतोय विजयच्या बॅटवर चेंडू आला नाही मला तर वाटतं हा चेंडू जर बॅटवर आला असता तर मला तर वाटतं हा सुद्धा मोठा फटका असता पण तितकंच चांगला असा बॉल आपल्याला पाहायला मिळाला सागरच्या इथे चांगला फटका आहे चांगला कनेक्ट आहे चेंडू थांबत नाही चेंडू जातो सीमारेषा पार चौकार तर या चौकाच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 27 धावसंख्या आपल्या स्कोर कार्डवर आपण पाहतो लाईव्ह स्पर्धा आपण पाहतो टीम क्रिकच्या साहाय्याने कुणाल म्हात्रे असतील तसेच त्यांची कमिटी इथे सुद्धा चांगला फटका आहे आपला कोडून काढले चौकार करतो विजय पहिल्या षटकामध्ये खेचला गेला होता 22 धावा त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आक्रमण चालू आहे विजयचं वादळ ज्या मैदानामध्ये आलंय मोरवा चषक या स्पर्धेमध्ये विजयचं वादळ आपण पाहतोय देवरुंग संघाकडून इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय पण सक्सेसफुल नाहीये रिव्हर्स अनसक्सेसफुल म्हणावं लागेल इथे मला तरी वाटतं रिव्हर्स खेचला होता परंतु कनेक्ट नाही झाला मला तर वाटतं हा सुद्धा रिव्हर्स जर कनेक्ट झाला असता हा सुद्धा बॅक टू बॅक तिसरा चौकार आला असता विजयच्या बॅट मधून परंतु इथे चांगला कनेक्ट नव्हता पुन्हा एकदा सागर तयार होतो इथे चांगला फटका आहे कव्हरला खेचलाय एक डाव पूर्ण होतो दुसऱ्याचा प्रयत्न होतो इथे क्षेत्ररक्षण पाहायला गेलं तर खराब असेल 2 डाव इथे पळून पूर्ण होता सागरच्या बॅट मधून धावसंख्या 2 ने पुढे सरकते धावसंख्या होत ती 33 धावा स्कोर कार्डवर दुसरं षटक इथे धावसंख्या झाली 2 षटकांच्या समाप्तीनंतर 33 चांगला स्कोर इथे
आपल्याला पाहायला मिळते 2 षटकांमध्ये. तर मला तरी वाटतंय 16.50च्या सरासरीने धावा गोळा करतोय. नक्कीच मी पहिलेच म्हटलं होतं की देवरुम संघाला जर विजय प्राप्त करायचा असेल तर 60+ अशी धावसंख्या बनवावी लागेल. तितकंच विजय आणि बलवंत हे कामकाज पाहत आहे. अजूनपर्यंत गडी बाद झाला नाही सलामीचा. मैदानाच्या आत विजयचं वादळ आलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर ते धावा कुठल्या गेल्या. विजयच्या बॅट मधून आपल्याला चांगले फटकेबाजी पाहायला मिळाली. तसंच बलवंत अजूनपर्यंत एकच चेंडू खेळलाय. एकच चेंडूवर एकच धाव बलवंतच्या खात्यामध्ये आहे. बलवंत डावकुऱ्या आताचा फलंदाज बलवंत स्ट्राईक एंडवर नॉन स्ट्रायकर विजय. इथे नक्कीच मी म्हटलं होतं बलवंतच्या बॅट मधून येतोय हा गगनचुंबी षटकार. बलवंतच्या बॅट मधून षटकार आलाय. नक्कीच विजयचं वादळ आलं होतं. त्याच्यानंतर बलवंतचं सुद्धा वादळ आलंय. इथे हा सुद्धा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु निजा चेंडू नयन यांचा बलवंतच्या षटकारच्या सहाने संघाची धावसंख्या झाली ती 39. निर्धाव चेंडू कमबॅक केलाय नयन याने. नक्कीच डावकुऱ्याचा फलंदाज म्हटलं गेलं तर घातकी फलंदाज ते म्हटलं जातंय बलवंत. इथे हा सुद्धा चांगला चेंडू आहे. चांगला फटका आहे. कनेक्ट सुद्धा चांगला आहे. थर्ड मॅनला चेंडू जाईल सीमारेच्या पार चौकार. तिसरं षटक मैदानाच्या चालू असताना आपण पाहतो नयन यांच्या रूपात. तर 2 षटकांमध्ये धावा ज्या चांगल्या कुठल्या होत्या. तिसरं षटक सुद्धा एक मागणं ठरतंय की काही नयन यांचं. इथे बलवंत चांगला आक्रमण करतोय. इथे चांगला फटका आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडूवर येतो. एक धाव पूर्ण होतो. दुसऱ्याचा प्रयत्न आणि 2 धावा पळून पूर्ण होतात. 2 धावांच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 45. अजूनपर्यंत कोणताही गडी बाद झाला नाहीये देवरुम संघाचा. आपण पाहतोय मला तर वाटतंय मागील 2 षटकांमध्ये विजयचं वादळ होतं. त्याच्यानंतर बलवंतचं वादळ आलंय. इथे सुद्धा चांगला फटका आहे. एक धाव इथे दुसऱ्याचा प्रयत्न होतोय की काय पर्यंत आणि एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 43. नक्की इथे जे लाईव्ह प्रेक्षक जे देवरुम संघाचे पाहत असतील ते खूप खुश असतील की धावसंख्या वाढतायत. फटकेबाजी चांगली पाहायला मिळते. विजयच्या बॅट मधून फटकेबाजी पाहायला मिळते. तसेच बलवंतच्या सुद्धा बॅट मधून चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. देवरुम संघाचे जे समर्थक असतील ते खूप आनंद घेत असतील या मॅचचे. आणि तसेच देवरुम संघाचे सुद्धा जे 11 प्लेयर आहेत ते सुद्धा आनंद घेत असतील. चांगला स्कोर इथे उभा करतोय सलामीचे 2 फलंदाज विजय आणि बलवंत. इथे पाहायला गेलं तर स्ट्रेट आणि सीमारेषा पार चौकार.
शिवाजीदादा सासे यांचे सुद्धा या स्पर्धेमार्फत सत्कार करतायत, तर सत्कार करतील रवींद्र गायकर यांना मी विनंती करतोय त्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सत्कार करायचे. कॅमेरामॅन 3 षटक इथे समाप्त झाली. 3 षटकांच्या समाप्तीनंतर देवरुंग संघाची इथे 50. नक्कीच ज्यांचं खूप मोलाचं असे ते विशेष सहकार्य असते ते आमचे शिवाजी सासे यांचे सत्कार करतील. आमचे नक्कीच इथे 3 षटक समाप्तीनंतर धाव संख्या झाली देवरुंग संघाची 50. अजून सुद्धा 2 षटक बाकी असतील. सागर येतोय गोलंदाजी मार्फत. नक्कीच दुसरं षटक हाताळलं होतं सागर याने. दुसऱ्या षटकामध्ये सागरच्या 11 धावा कुठल्या गेल्या त्या चांगली गोलंदाजी सागरने केली होती. त्याच्यानंतर पुन्हा एकदा 4थं षटक हाताळण्यासाठी येतोय सागर. एक मोठी जिम्मेदारी असेल सागरवर. एक विकेट प्राप्त करावी लागेल सागर याला. सलामीची जोडी इथे फोडावी लागेल सागर याला. अजूनपर्यंत 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला गेली तर देवरुंग संघाची 33, सलामीचे 2 फलंदाज. इथे फुलटॉस आणि फुलटॉस इथे कमबॅक केलं सागराने. पहिला हात बसला देवरुंग संघाला बलवान. इथे सॉरी नो बॉल असेल. ओके डीजे 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 ओके. नो बॉल इथे दिला जातो हॅम्पर कडून. मला तरी वाटतं इथे चांगल्या हॅम्पायर म्हटले जातील रघुनाथ गायकर. आयोजक आमचे सदाशिव खाडेगरे यांचं सुद्धा इथे आगमन होतंय. कमिटीकडून त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत. सदाशिव खाडेगरे इथे नो प्लस 1 धाव आली. धावसंख्या 2 पुढे सरकते. धावसंख्या झाली 52 आणि फीड असेल विजयला. चांगला इथे चान्स असेल. चांगला फायदा घ्यावा लागेल फ्री चेंडूवर. इथे हा सुद्धा फुलटॉस कधी चेंडू होता परंतु आणि हा सुद्धा नो चेंडू असेल. फ्री कंटिन्यू असेल. इथे फ्री कंटिन्यू असेल विजयाला. इथे बॅटचा चांगला कनेक्ट नाही. चेंडू खाली क्षेत्ररक्षण होतं आणि इथे झेल इथे सोडला गेलाय विजयांचा. एकदा पूर्ण 2 धावा सुद्धा पूर्ण होतात. 2 धावाच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्यावर धावसंख्या होत आहे ती 55. 55 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवर. सलामीचे 2 फलंदाज अजूनपर्यंत चांगली फटकेबाजी खेळतात. विजय त्याच्यानंतर बलवान. सागर याने बॅक टू बॅक 2 चेंडू नो बॉल टाकले परंतु
इथे पाहायला गेलं तर चांगला बॅटची कडा घेऊन चेंडू जातो गॅप मध्ये. इथे चेंडू थांबत नाही, चेंडू जातो सीमारेषा पार चौकार. इथे रिव्हर्स इथे अटेम्प्ट केलाय परंतु सक्सेस नाहीये. बॅट आणि बॉलचा कनेक्ट नाहीये चांगला रिव्हर्स. मला तर वाटतं पहिले सुद्धा रिव्हर्स अटेम्प्ट केला होता, तो सुद्धा चांगला सक्सेसफुल झाला नव्हता. निर्धाव चेंडू सांगता आली होती, त्याच्यानंतर हा सुद्धा रिव्हर्स इथे अटेम्प्ट केला विजयाने. हा सुद्धा निर्धाव चेंडू स्वतः वैयक्तिक खेळतोय 42 विजय. इथे हा सुद्धा चांगला फटका आहे आणि हा जातो 1 डाऊन सीमारेषेवर चौकार. धाव संख्या झाली ती 63. स्वतः वैयक्तिक 46 धावांवर विजय. इथे हा सुद्धा चांगला फटका आहे, कव्हरला खेचलाय, चेंडू थांबत नाही, चेंडू जातोय सीमारेषा पार चौकारासाठी आणि इथे 50 करते विजय. इथे नक्कीच मी म्हटलं होतं पहिल्यांदाच की 5 षटकांमध्ये दोन संघाला 60+ अशा धावा कराव्या लागतील आणि ते करून दाखवलं. 2 सलामीचे फलंदाज मैदानाच्या आत विजयचे वादळ, त्याच्यानंतर बलवंतचं वादळ. विजय 50 खेळते अजून. इथे चांगला फटका आहे, एक धाव येते, दुसऱ्याचा प्रयत्न होतोय की काय, दुसरी धाव इथे नकार देतोय विजय. धाव संख्या 1 ने पुढे सोडतोय. 4थं षटक इथे समाप्तीनंतर धाव संख्या झाली दोन संघाची 68. ते 68 अजूनपर्यंत कोणत्याच फलंदाज इथे बाद नाही झाला. 61 पार्टनरशिप बनवली गेली आहे. 24 चेंडूवर 68 अशी पार्टनरशिप बनवली गेली आहे आणि विजय वैयक्तिक खेळतोय 51. नक्कीच या 50 साठी 500 रुपयाचं पारितोषिक येतं विजयच्या जितेंद्र ठाणगे यांच्याकडून. नक्कीच पारितोषिक तुमचं जमा आहे, आल्यानंतर घेऊन जा. विजयच्या 50 साठी इथे पारितोषिक जमा झालंय जितेंद्र ठाणगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. विजयच्या 50 साठी तुमचं पारितोषिक जमा आहे, घेऊन जा. नक्की विजय. इथे चांगला फटका आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय पायचे आणि इथे गडी बाद होतो. विजय बॅक टू पवेलियन.
नक्कीच चांगली कामगिरी केली आपल्या संघासाठी आणि 50 करून माघारी परत विजय. चांगली कामगिरी, चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल. विजयच्या बॅट मधून चांगले षटकार पाहायला मिळाले. विजयच्या बॅट मध्ये चौकार तितके चांगले क्लासिक असा फलंदाज विजय बॅक टू पवलन येतोय गोलंदाजी मार्फत डिगो. पहिल्या चेंडूवर विजय यांना बाद करून सलामीची जोडी इथे फोडण्यामध्ये यश डिगो यांचं. इथे पाहायला गेलं तर चांगला फटका आहे. बॅक टू बॅक मात्र दुसरा आद्रा बसतोय. हर्ष बॅक टू बॅक पवेलियन दुसरा आद्रा. नवीन फलंदाज जातोय मैदानाच्या आत आकाश. इथे पाहायला गेलं तर हरेश कोणत्याच प्रकारचं अकाउंट ओपन केलं नाही आपलं. त्याच्यानंतर आकाश बलवंत अजूनपर्यंत मैदानाच्या आत. डिगो इथे पाहायला गेलं तर हॅम्पर कॉल येतो वाईड. लेग स्टंपच्या खूपच बाहेर चेंडू होता. वाईड कॉल. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होते इथे 69. चांगलं कमबॅक केलंय डिगो याने. पहिल्या चेंडूवर सलामीचा फलंदाज इथे फटकेबाजी चांगला खेळत होता त्याला बाद केलं विजय. त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाज गेला होता हरेश त्याला सुद्धा बाद केलं. त्याच्यानंतर वाईड टाकलं. इथे चांगला फटका आहे. बॉलरच्या बॅट मधून येतोय. चेंडू थांबत नाही. चेंडू जातो सीमारेषा बाहेर. षटकार. वादळ अजून सुद्धा मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. देवरुण संघाकडून षटकाराच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 75. इथे पाहायला गेलं तर इट्स वाईड. नक्कीच ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू असेल. वाईड. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 76. 76 टू लॉस ऑफ. डिगो कशा प्रकारची कामगिरी करतोय. इथे पाहायला गेलं आणि ते क्षेत्ररक्षण फार दूर होत आणि ते झेल मात्र सोडला गेलाय. 2 धावा इथे पळून पूर्ण होत आहेत. 2 धावाच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झाली 78. नक्कीच मी म्हटलं होतं पहिल्यांदाच की 60+ असे धावा गोळा करावे लागतील देवरुण संघाला. तर तितकेच असे फलंदाजी केले विजय. इथे हा सुद्धा ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू असेल आणि वाईट +1 अशी धावसंख्या येते. 2 ने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या होते ती 80. धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. वाईट प्लस अशी धावसंख्या येते. अजूनपर्यंत डिगो चांगली कामगिरी करत होता. पहिल्या 2 चेंडूवर चांगले 2 फलंदाज इथे बाद केले होते. एक विजयचं वादळ जे इथे डिगो याने बाद केलं. त्याच्यानंतर हरेश तिसऱ्या क्रमांकावर. आकाश कशा प्रकारची कामगिरी करतोय. इथे चांगला फटका आहे. एकदा पूर्ण होतोय. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय की काय आणि इथे एकच धाव येते. इथे नक्कीच हा ना करत करत इथे दुसरं धाव सुद्धा घेतले गेले. तालमेल इथे चांगलं नव्हतं बलवंत आणि आकाशाचं.
इथे पाहिलं की फेकी खूप खराब होते, त्याच्यानंतर बॅकअप सुद्धा खूप चांगला असं नव्हतं. इथे दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला, 2 धावा पूर्ण. इथे क्लीन बॉल, आकाश बॅक टू पवेलियन. जितेंद्र ठाणगे यांना मी विनंती करतो की त्यांनी ते पारितोषिक द्यायचे जितूसाठी, सॉरी विजयसाठी. मॅच झाल्यानंतर पारितोषिक तुम्हाला दिलं जाईल. अवफेट टीमचा कर्णधार तसेच भादाने संघाचा कर्णधार टॉस साठी यायचे. याच्यानंतर अवफे विरुद्ध भादाने अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल की बिग फाईट आपल्याला पाहायला मिळेल. 5 षटकांच्या समाप्तीनंतर देवरुण संघाची धावसंख्या 82 आणि विजयासाठी बनवायचे पिंपळनेर संघाला 83. सजायचे तसे 2 फलंदाज मैदानाच्या आत जात आहेत पिंपळनेर संघाचे. नयत आणि टेको गोलंदाजी मार्फत गोलंदाज आकाश पहिलं षटक, स्लॉगचं षटक. तर आकाशाने जर हॅट्रिक घेतली तर विजय पेरू यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. विजय हॅट्रिक साठी, आकाशच्या हॅट्रिक साठी विजय पेरू यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक इथे जमा झालंय. सॉरी, हॅट्रिक साठी आकाशच्या विजय पेरूभाई यांच्याकडून 3000 रुपयाचं, सॉरी विजय अमृतभाई यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आकाशच्या हॅट्रिक साठी. इथे पहिला चेंडू
आणि चेंडूखाली क्षेत्ररक्षण येते पार दिलं आणि पहिला आकडा इथे बसतो पिंपळनेर संघाचा गडी बाद होतो डिगो आमचे रंगाबाईचा दरारा यो ठाणे जिल्ह्यामध्ये विजय अमृतेबाई यांच्याकडून आकाशच्या हॅट्रिक साठी 3000 रुपयाचे पारितोषिक पहिल्या चेंडूवर गडी बाद ते डिगो होत आहेत इथे पाहायला गेला तर आणि दुसरा इथे बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होतोय विजय अमृतेबाई यांच्याकडून 3000 रुपयाचे पारितोषिक जमा झालंय कमिटीकडे अजून सुद्धा एका विकेटची गरज असेल आकाशाला हॅट्रिक जर घेतली तर 3000 रुपयाचे पारितोषिक विजय अमृतेबाई यांच्याकडून बॅक टू बॅक दुसरा हादरा बसतो पिंपळनेर संघाला नयन पहिल्या चेंडूवर डिगू बाद झाला त्याच्यानंतर नयन आणि इथे विजय हॅट्रिक असेल आकाशसाठी ते पारितोषिक लावलं गेलंय विजय अमृतेबाई यांनी 3000 रुपयाचं आणि ते हॅट्रिक पूर्ण केले आकाशाला पारितोषिक लागू विजय अमृतेबाई यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक येत आहे चांगली गोलंदाजी मारावी लागेल आकाशांची कधीही कुठेही कोणाच्या बापाला भिलत नाही कधीही कुठेही कोणाच्या बापाला भिलत नाही होता डोंबिवली फेमस नक्कीच इथे पाहायला गेलं तर विजय हॅट्रिक साठी आकाशच्या हॅट्रिक साठी विजय अमृतेबाई यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं ते पूर्ण केलं हॅट्रिक इथे पूर्ण केले आता पुन्हा सुद्धा आकाशला चान्स आहे विजय हॅट्रिक साठी या जर पुढील 3 चेंडूवर जर विजय हॅट्रिक घेतोय तर आकाश विजय अमृतेबाई यांच्याकडून आकाशसाठी पुन्हा एकदा 3000 रुपयाचं पारितोषिक नक्की 3000 रुपये इथे हॅट्रिक घेतली गेली आकाशाने विजय अमृतेबाई यांच्याकडून पारितोषिक लावलं होतं ते पूर्ण केलं इथे पाहायला गेलं तर फलंदाज इथे आणि इथे झेल सोडलाय नक्की चांगलं प्रयत्न केलं होतं गोलंदाजाने तितकं चांगलं सुद्धा प्रयत्न केलं होतं झेल घेण्याचं क्षेत्ररक्षकाने परंतु इथे झेल घेतला गेला नाहीये इथे झेल घेतला असता तर पुढील 2 चेंडूवर सुद्धा 2 गडी बाद करण्याचा इथे प्रयत्न केला असता नक्कीच आकाशाने पुढील चेंडू आकाशांचा इथे पाहायला गेलं तर चांगला फटका आहे गॅप मध्ये फटका आहे चेंडू थांबत नाही चेंडू जातो सीमारेषा पार चौकार आकाश कशा प्रकारची कामगिरी करतोय इथे पाहायला गेलं तर सुरेख प्रकारचा चेंडू इथे पहिलं षटक समाप्तीनंतर पिंपळनेर संघाची धाव संख्या ती 5
पाहायला गेलं तर आकाशाने चांगली गोलंदाजी केली. गोलंदाजी करत असताना विजय हॅट्रिक जी प्राप्त केले आकाशाने. पहिले 3 फलंदाज इथे बाद केले. दिगू, त्याच्यानंतर नयन, त्याच्यानंतर जितेश, असे 3 फलंदाज बॅक टू पवेलियन केलेत आकाशाने. आणि नक्कीच आकाशच्या हॅट्रिक साठी जे पारितोषिक लावलं गेलं होतं विजय अमृते भाई यांच्याकडून ते पूर्ण केलं. हॅट्रिक इथे पूर्ण केले. पारितोषिक इथे जमा झाले 3000 रुपयाचं आकाशच्या हॅट्रिक साठी. नक्कीच आकाशाने हॅट्रिक घेऊन जे पारितोषिक आपल्या नावावर केलं आहे. नवीन गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्फत ललेश कशा प्रकारची कामगिरी करतोय पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पिंपळनेर संघाची धावसंख्या झाली ती 5. ललेश गोलंदाजी मार्फत इथे पाहायला गेलं तर चांगला फटका नाहीये, चांगला कनेक्ट नाहीये. चेंडू खाली येईल. स्वतः विकेट किपर आणि फलंदाज इथे बाद होतोय. ओके ललेशाने जर हॅट्रिक पूर्ण केले तर ललेश साठी सुद्धा विजय अमृते भाई यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. पहिल्या चेंडूवर इथे गडी बाद केला. अजून सुद्धा 2 चेंडू षटकातील काहीसे अजून चेंडू शिल्लक असेल. हॅट्रिक पूर्ण करत असेल ललेश तर ललेश साठी सुद्धा विजय अमृते भाई यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक. पहिल्या चेंडूवर गडी बाद केला. सागर बॅक टू पवेलियन. जितेश आणि शैलेश तर राकेश केने याने जर झेल पकडला तर उमेश दलवी चकडेवाला यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक. राकेश केने याने जर झेल पकडला तर उमेश दलवी चकडेवाला यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक. इथे पाहायला गेलं तर चांगला फटका आहे, चांगला कनेक्ट आहे. चेंडू थांबत नाही. चेंडू जातो सीमारेषा बाहेर. षटकार. सोबत नेहमी इथे पारितोषिक लावलं जातंय. तर राकेश केने यांनी जर झेल पकडला तर उमेश दलवी चकडेवाला यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि यापुढे जर कोणताही गोलंदाज हॅट्रिक पूर्ण करत असेल तर त्यासाठी विजय अमृतेबाई यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच पारितोषिक इथे लावलं जातंय. इथे पाहायला गेलं तर चांगला फटका आहे. एक धाव पूर्ण होतोय. दुसऱ्याचा प्रयत्न होतोय का, परंतु एका धावाच्या साहाय्याने संघाची धावसंख्या झाली ती 12. ललेश चांगल्या प्रकारची कामगिरी करते. अजूनपर्यंत पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश ठरलं. त्याच्यानंतर एक चांगलं कमबॅक केलं होतं ललेशाने. स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतंय शैलेश. इथे पाहायला गेलं सुरेख प्रकारचा चेंडू, पण हॅम्पर कॉल येईल वाईड. ऑफस्टमच्या बाहेर खूप चेंडू आहे. वाईड चेंडू होतो. माईक द्यायचे दुसरा.
भादाने टीम कॅप्टन आणि औपे कॅप्टन नाणेफेकीसाठी संपर्क साधा. भादाने टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. इथे औपे लगेच टीम तयार होत आहे. कॅप्टन. इथे फुलटॉसचा जो चेंडू होता तितकाच सुद्धा चांगला फटका. हे एक धाव येते. एका धावाच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती ती 14. इथे पाहायला गेलं तर सुरेख प्रकारचा चेंडू ललेश यांचा षटक इथे समाप्तीचा इशारा आहे तर हंपरचा. चला भादाने टीम कॅप्टन. थँक्यू महेश. नाणेफेक केली जाते भादाने टीम आणि औपे टीम. भादानेचा कॅप्टन जो मात्र कॉल करेल. छापाचा कॉल आणि इथे छापाच. ओके. भादाने टीम नाणेफेक जिंकली. 5 षटकांची लढत. काय निर्णय? फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. औपे टीम आपल्या समोर आहे. 5 षटकांमध्ये किती धावांचा पण 50च्या वरती जाण्याचा प्रयत्न असेल. 50 धावांच्या वरती रोखण्याचा प्रयत्न असेल ना. क्षेत्ररक्षण करता पहिले. ओके. 50च्या वरती रोखण्याचं आव्हान असेल. जर त्या धावा कुठेतरी 60-65 झाल्या तर काय टार्गेट असेल तुमचं? तसे आम्ही मॅच मध्ये आहे आमच्याकडे ते तिथे दाखवू. ओके. तुम्हाला विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. औपे टीम तुम्ही मुरबाड तालुक्यामध्ये प्रथमतः म्हणजे ओपन टीम मध्ये खेळताना पाहायला मिळतात. तुमचं देखील हार्दिक स्वागत. काय निर्णय? प्रथमतः बॅटिंग करायची आहे. किती धावांचं टार्गेट असेल? आम्ही जास्तीत जास्त 80 धावा करण्याचं टार्गेट. ते टार्गेट कुठेतरी 40-50 मध्ये जर रोखलं गेलं तर गोलंदाजीमध्ये कोणती ट्रेंड आहे तुमच्याकडे? किती रोखू शकते? तसे आमचे गोलंदाज पण चांगले. त्यांना कमी धावेमध्ये रोखण्याचा प्रयत्न. कोण गोलंदाज आहेत ते नक्की? विकास पारधी, योगेश पारधी, प्रमोद आसोले, तुषार आंबेरे. ओके. नक्कीच तुम्हाला देखील विजयासाठी खूप खूप शुभेच्छा. ओव्हर टू कमेंटर बॉक्स महेश. सत्कार केले जाते. आमचे आयोजक विशेष सहकार्य असतील ते रवींद्र गायकर यांच्याकडून. नरेश सर यांचं सुद्धा इथे, गणेश सर यांचं सुद्धा इथे सत्कार केले जाते. योगेश घाटेगिरे. इथे मॅच आपण ओळखत आहोत. नक्कीच पारितोषिक खूप लावले जाते. राकेश केनेसाठी उमेश दलवी छकडेवाला यांच्याकडून. इथे शॉट चांगला आहे. चेंडू खाली सुद्धा आकाश येतो आणि गडी बाद होतो. शिवशंभू प्रतिष्ठान आमचे दिलीपजी गायकर आज या स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि येत्या काही काळातच आपल्याला शिवशंभू प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य टेनिस क्रिकेटची स्पर्धा मात्र पाहायला मिळेल. एक चांगलं असं आयोजन, चांगलं असं नियोजन या खाटेकर गावामध्ये शिवशंभू प्रतिष्ठानचं असतं. आमचे दिलीपजी गायकर आणि त्यांची संपूर्ण खाटेकरची टीम त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. निखिल सर, तुम्ही काय म्हणू शकाल या मॅच बद्दल? देवरुण संघाने प्रथम बॅटिंग केली. बॅटिंग करत असताना देवरुण संघाने बनवल्या गेल्या 82 धावा, तर चेस करायचे 83 धावा. निखिल सर, तुम्ही काय म्हणाल? 5 गडी बाद झाले होते पिंपळनेर संघाचे. अर्थातच या मॅचवर पूर्णपणे देवरुंग संघाचं वर्चस्व आहे. आणि त्यानं जर पाहिलं गेलं देवरुंग टीम बॅटिंग चांगली करत असताना पाहायला मिळाली. 82 धावा ज्या मात्र बनवल्या गेल्या आणि त्या डिफेन्स करत असताना पहिल्या 2 पॉवर प्ले मध्ये जी सुरुवात आवश्यक होती पिंपळनेर संघाला ती भेटली नाही. त्यामुळे पूर्णपणे वर्चस्व देवरुंग संघाचं या मॅचवर असेल. नक्कीच इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, सक्सेसफुल झालाय. चेंडू थांबत नाही, चेंडू जातो सीमा रेषा पार, चौकार. नक्कीच निखिल सर, जर पाहायला गेलं देवरुंग संघाची बॅटिंग आपण पाहिली. 2 सलामीचे 2 फलंदाज विजय आणि बलवंत यांची फटकेबाजी जर पाहायला गेली तर चांगली. विजयाने 50 केली. त्याच्यानंतर बलवंत हा सुद्धा चांगला फटकेबाजी करत होता. त्याच्यानंतर बॉलिंग जर पाहिली तर बॉलिंग सुद्धा आकाश याने हॅट्रिक पूर्ण केली. काय म्हणाल?
अतिशय चांगली कामगिरी जी दोन्ही संघांच्या माध्यमातून, परंतु पिंपळनेर संघ तो देखील काही कमी नाहीये. मॅच मध्ये अजून खूप काय बाकी आहे, परंतु पहिल्या 2 षटकांमध्ये जे आकाशने डॉमिनेट केलं ना पहिल्याच ओव्हर मध्ये विकेट हॅट्रिक कंप्लीट करून, ते मात्र या सामन्याचा टर्निंग पॉईंट होऊ शकतो. कारण 82 धावा करण्याची ताकद पिंपळनेर संघामध्ये जरूर आहे, परंतु जे पहिल्या षटकामध्ये डॉमिनेट केलं ना आकाशने ते लाजवाब होतं या सामन्यामध्ये. नक्कीच. तर आकाशाने जे डॉमिनेट केलं, विजय अमृते भाई हॅट्रिक साठी आकाशच्या 3000 रुपयाचं पारितोषिक नक्कीच कमवलं गेलं आकाशाने. त्याच्यानंतर राकेश केने यांनी जर झेल पकडला तर उमेश दलवी चकडेवाला यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक असेल. सामन्याकडे आपण वळवतात. फटकेबाजी चांगली पाहायला मिळते आपल्याला इथे पिंपळनेर संघाची. 26 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. फुल टॉच चेंडू, इथे मिस टायमिंग स्ट्रोक, नो बॉल. जरूर अंपायरने कळवल्यात रघुनाथजी गायकर आणि योगेश खाडेकर जे मुख्य पंच आहेत. इथे मात्र दौलत शिंगोळे जे मुख्य पंच आहेत त्यांनी मात्र नो बॉल कळवला. या बॉलवर 1+1 अशा धाव, एकच धाव ज्या बॉलवर आली नो बॉलच्या रूपानं. संघ जाऊ संघ 27 धावा आहेत. 85 धावांचं टार्गेट चेस करत असताना एक चांगली गोलंदाजी. बलवंतचा हा बॉल फटका इथे चांगला आहे. फ्रीचा चेंडू होता आणि त्याचा मात्र खरपूस समाचार. चेंडू सीमारेषेच्या जवळपास चांगलं असं क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळतं. या बॉलवर धावा येतील 2 आणि 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 29. 29 धावा षटक क्रमांक 3 कंप्लीट. थँक्यू विजय. शेवटचे 12 चेंडू अजूनही शिल्लक आणि 53 धावांची आवश्यकता. O2 डीजे. दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस देवा दुर्गू का केलास रे, काही चुकलो का देवा आम्ही भाईला दुर्गू. आहे सोमनाथजी खाटेकरे, संभाजी गायकर, समाधान खाटेकरे, रवींद्र गायकर, रवींद्र खाटेकरे, पांडुरंग खाटेकरे, धनाजी गायकर, मनोज शर्मा, बाळकृष्ण लिहे आणि संतोष गायकर या मान्यवरांचं विशेष सहकार्य. या स्पर्धेचे आयोजक आहेत मुख्य आयोजक विनायक खाटेकरे, सदाशिव खाटेकरे, योगेश खाटेकरे, संतोष खाटेकरे, समाधान खाटेकरे, दौलत शिंगोळे, अमर गायकर, देवीदास भुंडेरे, महेश शिंगोळे, विशाल भोईर, बंटी खाटेकरे, अनिकेत खाटेकरे, विपुल शिंगोळे, सागर गायकर, भावेश खाटेकरे, संदीप खाटेकरे, प्रशांत खाटेकरे, निखिल डोंगरे, आदेश खाटेकरे, रोहित खाटेकरे, निखिल भोईर, चेतन खाटेकरे, नितीन खाटेकरे, विष्णू गायकर, तुषार खाटेकरे, विराज राऊत, दीपक गायकर, प्रशांत बिराडे, ओमकार गायकर, अनवर शेख, यशवंत गायकर, नरेश डोंगरे, रवींद्र गायकर आणि दिलीप गायकर अर्थात काका यांच्या माध्यमातून ही आयोजित केलेली क्रिकेटची पंढरी, क्रिकेटची स्पर्धा मोरया चषक खाटेकर. इथे नक्कीच आकाशच्या हॅट्रिक साठी पारितोषिक लागू आहे विजय अमृते भाई यांच्याकडून. नक्कीच पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक जी प्राप्त केली आकाशाने, चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतंय आकाश देवरुंग संघाकडून. इथे चांगला फटका आहे, चांगला बॉल सुद्धा आहे. एक धाव पूर्ण होते एका साहाय्याने. धावसंख्या 30. अजून सुद्धा 53 धावांची गरज असेल. औपे टीम कॅप्टन संपर्क साधा. औपे टीम कॅप्टन प्रमोद संपर्क साधा. 1 मिनिट. इथे 6 षटकार येतोय.
षटकाच्या साहाय्याने संघाची धाव संख्या झाली पिंपळनेर संघाची धाव संख्या 36 धावा. सागरच्या बॅट मधून जितेशच्या बॅट मधून चांगला फटका आलाय षटकार. इथे आकाशला कमबॅक करावं लागेल. नक्कीच पहिल्या षटकामध्ये एक हॅट्रिक पूर्ण केली. इथे चांगला फटका आहे. मला तरी वाटतं षटरक्षक येतील चेंडूवर आणि इथे गडी बाद होते. जितेश बॅक टू पवेलियन. बसलंय साऱ्यांच्या मनामध्ये दिसाया साधा पण होता लय डॅन्सिंग बसलंय साऱ्यांच्या मनामध्ये आमचे बालूभाईचं नाव गाजतंय रायगड ठाण्यामध्ये आमचे बालूभाई नक्कीच आकाश केने क्षेत्रक्षक तिथे होता परंतु आकाश केने यांनी जर झेल पकडला असता उमेश दलवी चकडेवाला यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक लागू झालं असतं. परंतु इथे पाहायला गेलं तर आकाशकडे आकाशच्या बाजूला कॅच नव्हते जज करू शकले नाही. जे पुन्हा एकदा चान्स असत आकाशला. इथे पाहायला गेलं तर सुरेख प्रकारचा चेंडू निर्धाव चेंडू. लास्ट एक चेंडू शिल्लक असेल षटकातील आकाशच्या. इथे पाहायला गेलं तर चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतो. झेल होते की नाही बलवंत स्वतः आले होते परंतु इथे झेल सोडला गेलाय आणि चौथ्या षटकाच्या समाप्तर एकच 36 धावा. नक्कीच शेवटचं षटक हाताळतोय तो गोलंदाज कोण आहे? विजय. नक्कीच बॅटिंग चांगली केली होती विजयाने. इथे पाहायला गेलं तर चांगला फटका आहे. त्या एकदा पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न 2 धावा पळून पूर्ण होत आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरकते 38 धावा. विजय नक्कीच विजय नक्कीच बॅटिंग चांगली केली. बॅटिंग करत 50 केली विजयच्या बॅट मधून. इथे रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. नक्कीच सक्सेसफुल नाही रिव्हर्स कमबॅक केलं विजयाने. सामना जर पाहायला गेला तर मला तर वाटतं 90% देवरुंग संघाकडे झुकलेला सामना आपण पाहतोय. इथे पाहायला गेलं तर सुरेख प्रकारचा चेंडू बॅक टू बॅक दुसरा चेंडू निर्धाव असेल. 38 धावा स्कोर कार्ड अजून सुद्धा तसा 38 धावा आपण पाहतो. स्कोर कार्ड वर चेस करत असताना 83 धावांचं लक्ष ठेवलंय देवरुंग संघाने.
इथे पाहायला गेलं तर सुरेश प्रकारची गोलंदाजी विजयची बॅटिंग सुद्धा चांगली कमालीची केली गोलंदाजी सुद्धा कमालीची अजूनपर्यंत विजयच्या गोलंदाजीवर मोठा फटका आपल्याला पाहायला मिळालेला नाही विजय म्हटलं तर बादल असं म्हटलं जातं दोरून संघ इथे रिव्हर्स अटेम्प्ट केला होता हा सुद्धा अनसक्सेसफुल डॉट चेंडू येईल नक्की इथे दोन्ही संघ विजय होते तर विजयच्या 50 साठी जितेंद्र टोंगे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक त्यानंतर आकाशच्या विजय हॅट्रिक साठी विजय अमृतेबाई यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आले तर ते कमिटीकडे जमा आहे त्यांनी घेऊन जायचंय पाटील तोच गावचा मित्र आहे तो जीवा भावाचा मित्र आहे तो